हॅलो एव्हरीवन, आणखीन एका व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। तर आज वरच्या रूमची स्वच्छता करायची सुरू आहे। हे एक लांब बाकडं आहे ज्यामध्ये स्टोरेजची सुद्धा जागा आहे। तर हे स्वच्छ करून यामध्ये भावाची आणि माझी सर्व बुक्स मी ठेवणार आहे। पप्पा आणि मी मिळून हे बुक सेक्शन स्वच्छ करत आहोत, कारण यामध्ये पप्पांचे सुद्धा थोडे बुक्स आणि डॉक्युमेंट्स आहेत जे नको ते सर्व बाजूला काढत आहोत। इथे माझे स्कूलपासूनचे आत्तापर्यंतचे म्हणजे कॉलेजपर्यंतचे सर्व बुक्स एकत्र आहेत। तर एक एक वस्तू पाहिली की अगोदर त्या सर्व आठवणी ताज्या होतात। तर इथं सापडलेला आहे पप्पांच्या कारमधील इमर्जन्सी ब्रेकडाऊन वॉर्निंग ट्रायंगल। तर जेव्हा आपली कार रात्रीच्या वेळी बंद पडते तेव्हा हे कारच्या मागं लावलं जातं, ज्यामुळे लोकांना समजतं की इथं कार बंद पडलेली आहे। अशा प्रकारे इथं बुक्स अरेंज करून झालेले आहेत। या काही फुलांच्या माळा ज्या मला सापडलेल्या आहेत, ज्यावर खूप सारा धुळा जमा झालेला आहे। तर या माळा मी वापरणार आहे, त्या अगोदर स्वच्छ धुणार आहे आणि त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी मी या वापरणार आहे। तर काही भांडी आहेत जी काही गरज नसलेली भांडी आहे ती इथेच ठेवणार, जी गरजेची आहे ती वापरायला काढणार आहे। काही फर्निचर अजून सुद्धा अरेंज करायचं आहे। त्यानंतर हा जिना आहे जो पप्पा नंतर कलर करणार आहेत। अशा प्रकारे वरची एक रूम आज स्वच्छ केलेली आहे। आणि दुपारी आम्ही थोडी खरेदी करण्यासाठी बाहेर गेलो होतो। तर तांदूळ घेण्यासाठी राईस मिलला सुद्धा आम्ही गेलो होतो। घरी आल्यावर सर्व आणलेल्या साहित्याचे बिल केले। तर ही पप्पांची सवय आहे नेहमीचीच, खरेदी केले की घरी येऊन सर्व काही परत बिल करून पाहायचे। तर आणलेले सर्व साहित्य व्यवस्थित ठेवून 6:45च्या दरम्यान मी चहा घेतला। येताना आम्ही काही भाज्या सुद्धा आणलेल्या होत्या। तर मम्मी ते आणलेल्या भाज्या निवडत होती। मम्मीने भात व भाकऱ्या बनवल्या, त्यानंतर मी लाल भाजी आणि मुगाची आमटी बनवली। तर इथं दुसऱ्या दिवशीचे सुद्धा क्लिप्स मी ॲड केलेले आहेत। तर मला माझा 12वीमधील डिसेक्शन बॉक्स सापडला आहे, ज्यातील सर्व साहित्य जसेच्या तसे होते आणि त्या पिलू खेळण्यासाठी वापरत आहे। पिलू म्हणत होता की इडल्या पाहिजे, म्हणून मी काय केलं तर तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातली। तर ही एक लोखंडी कॉट आहे जी बाहेरच ठेवलेली आहे सध्या। इथं अंथरूण, ब्लँकेट्स हे सगळं दिवसभर उन्हात ठेवून मगच आम्ही जागेवर ठेवत होतो। तर पिलो वगैरे ब्लँकेट सगळे उन्हामध्ये व्यवस्थित सुकवायचे होते, कारण आता थंडी सुरू झालेली आहे, त्यामुळे थंडीसाठीचे ब्लँकेट्स बाहेर काढायचे होते। आणि ही एक मस्त अशी गणपतीची मूर्ती आहे जी मला स्वच्छता करताना सापडलेली आहे। तर ही एक गिफ्ट मिळालेली होती आम्हाला, तर खूपच छान आहे। तर मी इथं ही TV युनिटजवळ ठेवणार आहे। तर खूप सारा धुळा आहे जो मी आता क्लीन करेन आणि मग याला ठेवेन। तर मम्मी इथं तांदूळ निवडत होती, तर तिलाही थोडीशी तांदूळ स्वच्छ करण्यासाठी मदत केली। Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी तांदूळ आणि उडीद डाळ आंबवण्यासाठी मिक्सरला लावून ठेवले। तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते। व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स, बाय बाय। Hold me close till I get up.